वारकरी संप्रदायाचा वसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या या पवित्र आणि पुण्य मातीला नमस्कार करते। आज या अखंड सेवेतल्या दुसऱ्या पुष्पाचं अर्पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या साक्षीने अर्पण करते। आज सादर होत आहे संत कथा अमृत कथा संत जनाबाई। माझा थोडक्यात परिचय। नाव सृष्टी सुधीर जगताप, कैलासवासी रघुनाथ जगताप यांची मी पणती। वारकरी संप्रदायाचा वसा लाभलेले श्री परमेश्वर जगताप आणि श्री नरसिंह जगताप यांची मी नात, सुधीर जगताप यांची मी मुलगी आपल्या समोर सेवा सादर करत आहे। सादर होत आहे संत जनाबाई। त्यापूर्वी एक छोटस विठ्ठलाच्या नामस्मरणासाठी भजन करू। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंग विठ्ठला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंग विठ्ठला। बघा 700 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। जिल्हा परभणी, तालुका गंगाखेड आणि या गंगाखेड गावात संत जनाबाईंचा जन्म झाला। तोही कसा? संत जनाबाईंचे वडील आणि आई दोघेही फार आध्यात्मिक होते। सगळी सुख होती, फक्त मूल नव्हतं। वर्षाची वारी करायचे, आषाढी यात्रेला, कार्तिकी यात्रेला वर्षाला वारीला जायचे आणि शेवटी वडिलांनी देवाकडे नवस घातला, देवा एक मूल होऊ दे। आणि मग विठ्ठलाने त्यांना साक्षात्कार दिला। स्वप्नात देव आले वडिलांच्या आणि म्हणाले, तुला मूल होईल, तुला पुत्र प्राप्ती होईल,
तुझ्या घरात एक मुलगी जन्माला येईल, तिचं नाव ठेव जनाबाई. ती माझी अपार भक्ती करेल. संतांमध्ये महिला संत म्हणून जनाबाईंची खूप ख्याती पसरेल. फक्त एक गोष्ट होती. कुठली गोष्ट? विठ्ठल म्हणाला, ए बघ बाबा, माझी ती संत आहे, पण ज्या वेळेस ती मोठी होईल, ज्यावेळेस तिला कळायला लागेल, त्यावेळेस ती नामदेवांच्या घरी जाईल. नामदेवांसोबत तिचं नाव जोडलं जाईल. वडील आनंदात होते. म्हणाले, ठीक आहे. झाला, जनाबाईंचा जन्म झाला. हळूहळू जनाबाई मोठ्या होऊ लागल्या. आणि मग आली आषाढी एकादशी आली. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आई बाबांनी तयारी सुरू केली. कार्तिकीची वारी, आषाढीची वारी कधीही न चुकता केली. आणि आता आषाढीला गाठोडी बांधायला घेतली, कपडे बांधायला घेतले. पण यावेळेस आता जनाबाई होती. दोघांच्या डोक्यात आलं, जनाबाई लहान आहे, लेकरू लहान आहे, तिला एवढी मोठी, एवढा मोठा प्रवास, एवढी वारी सहन होणार नाही. आपण काय करू? तिला शेजाऱ्यांच्या घरी ठेवून जाऊ. बोलणं झालं शेजाऱ्यांशी. पण जनाबाईंना हे कळलं की आई बाबा वारीला चाललेत, पांडुरंगाला भेटायला चाललेत आणि मला नेत नाहीयेत, मला शेजाऱ्यांकडे ठेवून चाललेत. तिला कळालं. धावत आली आईकडे, आई मला पण यायचंय तुझ्यासोबत वारीला, मला पण यायचंय तुझ्यासोबत, मला पण विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय, गरुड खांबाला मिठी मारायची आहे, चंद्रभागेत मला पण स्नान करायचंय, नगर प्रदक्षिणा करायची, आई मला पण घेऊन चल ना. बघा मंडळी, हट्ट धरला पोरीने. आणि पुराणात सुद्धा लिहिले की हट्ट, 3 हट्ट हे खूप महत्वाचे असतात. एक तर राज हट्ट, साधू, जो हट्ट साधू करतो तो पूर्ण करावाच लागतो. आणि स्त्री हट्ट, स्त्री जे काही हट्ट करते ते पूर्ण करावाच लागतो. पण हे 3 जे हट्ट आहेत ते सहजासहजी पूर्ण करता येतात. पण कल्पना बाल हट्टाची कोणी करू नये. बाल हट्ट असा हट्ट आहे जो एवढा सहजासहजी पूर्ण नाही करता येत आणि नाही सुद्धा नाही म्हणतायत. हट्ट पकडला जनाबाईंनी, मला यायचंय आई तुझ्यासोबत, कसंही कर पण मला घेऊन चल. आणि हट्ट तर टाळता येत नाही. बघा मंडळी, एक उदाहरण सांगते. एक राजा होता. राजाच्या नगरीत सगळी प्रजा आनंदित होती आणि राजाला एक मुलगा होता. एके दिवशी मुलाच्या डोक्यात काय लहर आली काय माहिती, रडायला लागला. इतका रडायला लागला की कोणालाच ऐकेना. शेवटी राजा आला समजवायला. बाळा काय झालं, तू राजाचा मुलगा आहेस, तुला काय कमी आहे, काय एवढा रडतोयस? मुलगा म्हणाला, बाबा मला हत्ती पाहिजे. राजाला वाटलं एवढीशी गोष्ट आहे, एवढा मोठा राजवाडा, एवढा मोठा राज दरबार आहे, हत्तीला काही कमी असणार आहे? दिला आहे हत्ती आणून. बघा मंडळी, पण राजाकडे हुशार प्रधान असायला हवा, मगच राजाचा राज्यकारभार एकदम सुरळीत चालतो. व्यापाराकडे एकदम हुशार आणि चतुर मुनी असायला हवा, मग हजाराचे लाख होतात. आणि जर मुनी हुशार नसेल तर मग लाखाच्या हजारावर यायला किती दिवस वेळ लागतो. तसं राजाकडचा प्रधान हुशार होता. त्याला कळलं की मुलाचं काय हट्ट आहे. हत्ती आणून दिला मुलाला, तरी मुलगा रडायला लागला. राजाला पुढं पडला, अरे आता काय झालं? म्हणला, बाबा मला आता गाडगं पाहिजे. राजा म्हणला, अरे बाळा, हजारो गाडी आणून देतो की एवढं का रडतोयस? गाडगं आणून दिलं. परत रडायला लागला. आता राजाला काही समजेना, आता काय झालं तुला? जे मागितलं ते तर सगळं आणून दिलं की. बाबा माझी एक इच्छा आहे, पूर्ण कराल का? म्हणाले, बोल की बाळा, कुठली अशी इच्छा आहे जी मी पूर्ण करू, सांग. आणि हा होता बाल हट्ट. मुलगा म्हणाला, बाबा मला हा 3 गाडग्यात घालायचा आहे, सांगा कसं करू? वडिलांना विचार पडला. राजा विचारात गेला तर कसं करायचं? हत्ती एवढा मोठा, गाडगं एवढूसं. हत्तीचं नख जरी गाडगावर पडलं तरी गाडगं चुरा होईल, मग हत्तीला कसं घालायचं गाडग्यात? प्रधान तिथे सुद्धा शेजारी होता. प्रधान काल्यातला घालत हसला. राजाला म्हटला, राजा बघा राजा साहेब, एक युक्ती आहे, तुम्हाला पटली तर. राजा म्हणाला, प्रधानजी तुम्ही जे करताल तसं भक्तीने रडू थांबवा. आले राजाजी. आपल्या राजाच्या मुलाच्या दालनात आले. एक कागद घेतला आणि रंग घेतले
कागदावर हत्ती काढला, सुंदर एकदम खराखुरा वाटावा असा. त्या मुलाला विचारलं, बाळ सांग तुला कुठला हत्ती आवडतोय, खरा हत्ती आवडतोय की हा कागदावरचा? तर अर्थात राजाचा मुलगा आहे, झगमगाट आवडणारच. मी लहान होता, म्हणला मला हा कागदावरचा हत्ती खूप आवडला. किती छान आहे, किती छान रंग आहे त्याचा. म्हणलं ठीक आहे, माझा पुढचा प्रश्न विचारतो, गाडग्यात कुठला हत्ती घालायचा, मोठा हत्ती घालायचा काय छान दिसणारा हत्ती घालायचा? मुलगा लगेच म्हणला, प्रधानजी गाडग्यात पण आपण छानच हत्ती घालूयात. प्रधानजींनी मग युक्ती केली, तो कागद घडी केला आणि गाडग्यात घातला. असा होता बालहट्ट. असाच हट्ट पकडला होता जनाबाईंनी की मला यायचंय वारीला. मग शेवटी नाविलाजाने आई बाबा तयार झाले. ठीक आहे बाळा चल, निघाले. तिचंही सामान घेतलं आणि आनंदात उड्या मारत मारत निघाली जनाई वारीला. दिंडी चालली विठ्ठलाच्या दर्शनाला. गाव पार केलं, नदी पार केली, आनंदात एकदम. पण कसा प्रवास मंडळी, त्यावेळेस काही गाड्या होत्या, काही वाहन होती, चालत जावं लागायचं. आणि एवढीशी पोरती. आई बाबांना वाटायचं की बाई लेकरू लहान आहे, किती त्रास होत असतील, किती पाय दुखत असतील. पण जनाईला अगदी हसतमुख, मला विठ्ठलाकडे जायचंय, मी विठ्ठलाकडे चालले, आता मी पांडुरंगाला भेटणार. पुंडलिकाला जो देव भेटायला आला होता त्याला मी आता भेटणार. आणि मग रंग उधळल्यासारखी एकदम आनंदात बहरून गेली होती. एक या प्रसंगावर जनाईसाठी गाणं अर्पण करूया. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे. अबीर गुलाल उधळीत अबीर गुलाल उधळीत नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल
चालत चालत मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत पंढरपूरच्या जवळ आले. पण पावसाळा सुरू होता. मृग नक्षत्र दाटून आलं होतं आणि थेंब पडत होते. कपडे किती 2-4 जोडी घेतले असतील, पण आता जसे आश्रम आहेत रस्त्यावरती तसे त्यावेळेस आश्रम नव्हते. 700 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कपडे भिजलेले, तसंच चालत जायचं थंडीत कुडकुडत, आणि ऊन पडलं तर अंगावरतीच वाळून निघायचे. पण कसलाही जनाईला त्रास झाला नाही. जना एकदम आनंदात उड्या मारत नाचत नाचत विठ्ठलाकडे चालली आणि बघत बघत आली पंढरपूर नगरी आली. वाळवंटी पिऊन पोहोचली पंढरपुराच्या आणि मंदिरात आली. बघितलं समोर पांडुरंगाचं दर्शन घेतलं. विठ्ठला आले रे बाबा. डोळे भरून दिसेला चेहरा पाहिला. आईला म्हणते, आई आपल्या इथं आहे तोच आहे ना ग? आई म्हणली, हो बाळा तोच आहे, पण आपल्या इकडे विठ्ठल म्हणतात आणि इकडे तर पांडुरंग म्हणालेत की. आई म्हणली, बाळा हा असा देव आहे ज्याला एक नाव नाही, ज्याला एक नाव नाही, एक घर नाही, एक भक्त नाही. हा सगळ्यांचा आहे, प्रत्येकाचा आहे. जरा आनंद झाला. हो म्हणली तोच आहे. छान वाटलं तिला भेटून. पण मंडळी मंदिर किती होतं? खूप मोठं नव्हतं. दर्शन घेतलं त्यांनी आणि आता मुक्कामाला मंदिराच्या बाहेर पडले. एक झाड बघितलं. झाडाखाली आपली गाठोडी टेकवली, सामान काढलं. पण त्यावेळेस एक आजाराची साथ चालू होती. आता कसं कोरोनाने आपल्याला खूपच पछाडलं होतं. मित्र सवंगडी झाला होता कोरोना आपला, तसं त्या काळी सुद्धा गंभीर आजार पसरला होता. पंढरपूरची हजारो माणसं त्या आजारात मृत्युमुखी पडली होती. आणि दुर्दैव वाढलं, जनाईच्या आई वडिलांनाही तो आजार झाला. पण 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 ताप आली. पण त्या काळात दवाखाने नव्हते, डॉक्टर नव्हते, ट्रीटमेंट नव्हती, कसली औषधं कसलं काय. दोघंही अंथरुणात झोपून राहिले. जनाई खेळायची, दिवसभर खेळायची आणि मग संध्याकाळी आई जवळ यायची. पण एक दिवशी आई आणि बाबा देवाघरी गेले. तिला काय माहिती, जनाईला माहित नव्हतं की मृत्यू कसा असतो, माणसं मरण कशी पावतात. सकाळपासून पोरगी खेळत होती, आनंदात वाळवंटात नाचत होती. आता भूक लागली. पण तिला प्रश्न पडला, अरे आई कधीपासून झोपून आहे? 2-3 दिवस झाला आई काही उठली नाही. गेली आईच्या डोळ्यावरचं पांघरून काढलं, अंगावरचं पांघरून काढलं. आईला म्हणली, आई उठ ना, मला खूप भूक लागलीये. खेळून खेळून माझ्या पोटात आग पडली, आई उठ ना. आईला उठवलं, आई काय उठेना. बाबांकडे गेली, बाबा उठा ना, बघा की आई काय ऐकत नाहीये, मला भूक लागली हो बाबा, खूप भूक लागली मला, बाबा उठा ना. बाबा उठत नव्हते. तिला वाटलं आई बाबा झोपलेत, पण एवढे कसे बाहेर झोपलेत, मी त्यांना कधीपासून हाका मारते, हलवते, उठा, पण उठत नाहीयेत. पण तिला काय माहिती, आई बाबा झोपले तर होते, पण ते परत उठण्यासाठी नाही, कायमचे झोपले होते. ती रडू लागली, आई उठ ना, आई उठ ना, बोल की माझ्याशी, का बोलत नाहीयेस तू? मी कसं राहू, आई उठ ना ग. तिची भूक ताण हरपून गेली. खूप दुःख झालं तिला. अगं उठ की आई, कसं उठत नाहीयेस? आणि जे त्यांच्यासोबत वारकरी गावाकडून आले होते त्यांना कळालं की पोरगी आई वडिलांना कधीपासून उठवते, पण आई वडील उठत नाहीये. नक्कीच काहीतरी झालंय. दोघांच्या जवळ आले, बघितलं आई वडील दोघेही स्वर्गवासी झाले होते. पण या बाळाला कसं सांगायचं? वारकऱ्यांनी वर्गणी जमा केली, सगळ्यांकडून थोडेसे पैसे काढले, त्यांना घेतलं, त्यांचा अंत्यविधी करायचा ठरला. पण या पोरीला काय माहित पुढची प्रक्रिया काय असते. रडायला लागली. ज्यावेळेस त्या दोघांना घेऊन चाललो, रडायला लागली. जेव्हा चापात रडत होती, त्या माझ्या आई बाबांना तुम्ही कुठं घेऊन चाललाय? आणि ते झोपेत आहेत. आणि ज्यावेळेस तिने बघितलं माझ्या आई बाबांना जाळताय, किती त्रास होईल त्यांना, किती पोळी लावू, तुम्ही जाळू नका हो आई बाबांना, ते झोपलेत ना, तुम्हाला सांगितलं मी त्यांना जाळू नका. लोकही रडायला लागली. खूप भावुक प्रसंग होता. पण तिला काय माहिती आई बाबा परत नाही येणार. तिच्या समोर जाळलं, ती रडत होती, आओ जाळू नका, मी म्हणते ना तुम्हाला, आईला जाळू नका, बाबांना जाळू नका, ओ जाळू नका. किती पोळत असेल त्यांना, किती त्रास होत असेल. आणि एवढा मोठा प्रवास करून चलत आले. मला भूक लागली होती, ठीक आहे, पण आता मी माझी भूक विसरून गेले, तुम्ही त्यांना जाळू नका हो. पोरीचं कोणी ऐकलं नाही.
तिला सांभाळत सांभाळत अंत्यविधी पार पडला. तिला खेळवत खेळवत घरी आणलं, मंदिरात आणलं, तिला समजावलं. थोड्या वेळ तिची करमणूक केली वारकऱ्यांनी, पण कधी ना कधी तिला कळणारच होतं. खाऊ घातलं. पण एक गोष्ट त्यांनी ऐकली होती पोरीच्या बाबांकडून, हे बघा आम्ही निघालो होता वारीला, माझी पोरगी कशी झाली, पोरगी जन्माला कशी आली, हे तिच्या बापांनी तिच्या मित्रांना सांगितलं होतं की हा देवाचा साक्षात्कार झाला, देवाचा प्रसाद मिळाला मला, आणि मला काही झालं ना तर तिला देवाकडे नेऊन सोडा, देवाच्या मंदिरात नेऊन सोडा. वारकऱ्यांना ते आठवलं. पोरीला घेतलं आणि मंदिरात नेऊन सोडलं. संध्याकाळची आरती झाली होती. पोरगी मंदिरात आली, रडत बसली होती. सारखी आईची आठवण काढायची, आई तू कुठे गेलीस ग, तुला जाळलं ना ग त्या लोकांनी, आई तुला जाळलं ग, मी काहीच नाही करू शकले ग, आई तुला जाळलं, बाबा तुम्हालाही जाळलं ना. किती त्रास झाला असेल. एवढीशी पोरगी पण आई बाबाच्या त्रासाचा विचार करत होती. बसली मंदिरात एका कोपऱ्यात पडून रडत होती. संध्याकाळची आरती झाली आणि पुजारी दार बंद करून निघून गेली. त्यांना काय माहिती आत कोण बसलंय, कोण रडतंय. झोपी गेली. कधी झोप लागली पोरीला कळलंच नाही. आई 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 म्हणत टोळा लागला. अचानक जागी झाली. स्वप्न पडलं, माझ्या आईला जाळताय, जाळू नका, थांबा थांबा, जाळू नका. हे सगळं विठ्ठल आपल्या डोळ्यांनी बघत होता. मंदिर रिकामं होतं, कोणीच नव्हतं मंदिरात, फक्त ती पोरगी बसून रडत होती. आणि अचानक उठली, माझ्या आईला जाळलं. विठ्ठलाच्या पोटात आग पडली. सगळं मन पिळवटून निघालं. केवढूशी पोरगी, किती त्रास होतोय, किती आईला आईचा धावा करते, बाबांची आठवण काढते. विठ्ठलाला धलानी जणीला हाक मारली. मंडळी बघा, हा प्रसंग खूप सुंदर प्रसंग आहे. जनाई पहिल्यांदा आपल्या विठ्ठलाचा आवाज ऐकते. विठ्ठलाचं बोलणं तिच्या कानावर पडतं की विठ्ठल कसा बोलतो. ऐकलं होतं की विठ्ठल बोलतो, भक्तांना बोलतो, भक्तांची गप्पा मारतो. पहिल्यांदा विठ्ठलाने हाक मारली, जनी. पोरगी घाबरून गेली. मंदिरात जर कोणी नाही, मला हा का कोण मारते. आईची आठवण आली. आई अगं बघ काय झालं. खूप घाबरली पोरगी, थरथर थरथर कापायला लागली. विठ्ठलाने आपले दोन्ही हात खुले केले. अगं बाळा घाबरू नकोस, मी आहे, विठ्ठल आहे, ज्याला तू भेटायला आलीस तो आहे. ठीक आहे म्हणली. माझ्या आई बाबांना जाळलं होतं त्यांनी, जाळलं, माझ्या डोळ्यासमोर जाळलं. तू सुद्धा काही करू शकलं नाहीस. तुझ्यासाठीच तर आलो होतो ना भेटायला. तू काही केलं नाहीस. माझ्या आई बाबांना त्यांनी जाळून टाकलं. विठ्ठल म्हणाला, जनी अगं तुझे आई बाबा माझ्याकडे आहेत. तिला काही विश्वास नाही. तू काय खोटं बोलतोस, माझ्या डोळ्यासमोर जाळलं. अगं नाही बाळा, माझ्याकडे विश्वास ठेव. कशावरून विश्वास ठेवू, तुझ्याकडे दाखव मला, त्याचा चेहरा दाखव. विठ्ठल म्हणाला, हे बघ बाळा, चेहरा दाखवू शकत नाही, पण आवाज ती तुला बोलू शकते. आईला हाक मार. जर आईने भाऊकून आईला हाक मारली, आई आई इथे आहेस का ग तू, आई बोल माझ्याशी. विठ्ठलाच्या हृदयातून आवाज निघाला, जना बाळा इथेच आहे मी, तुझे बाबा पण आहेत ना सोबत, रडू नकोस, घाबरू नकोस. आम्ही ना आपल्या त्या विठ्ठलाकडे आलो आणि तो विठ्ठल आम्हाला सांभाळतोय. आमची तू काळजी करू नकोस, तू आनंदात राहा. तूही विठ्ठलाचं नामस्मरण कर. आता हे बघ, आम्ही दोघं त्याच्याकडे म्हणलं, तुझे मायबाप कोण झाले, तो विठ्ठलच झाला ना. आजपासून तुझी आई, तुझे बाबा विठ्ठलच, तुझी माऊली विठ्ठलच. तू त्रास करून घेऊ नकोस, आम्ही ते आनंदात आहोत. तू सुद्धा देवाचं भजन कर, देवाची आराधना कर, भक्ती कर. जर आई आनंद झाला, बापरे आई मला बोलली, वा खरंच खरंच देवा तू खरंच धन्य आहेस, माझी आई मला बोलली. आणि मग जर आई विसरून गेली की आईला जाळलं होतं, आनंदात नाचायला लागली. विठ्ठलाचं भजन करत, विठ्ठलाचं भजन करत, विठ्ठलाच्या नामस्मरणात नाचायला लागली मुलगी. आनंद झाला तिला आणि पहाट झाली. काकड आरतीची वेळ झाली. संत नामदेव सकाळी 4 वाजता दरवाजा उघडतात मंदिराचा आणि बघतात, अरे केवढूशी पोर आहे, किती आनंदाने उड्या मारते, किती आनंदाने नाचते. जवळ आले, विचारलं, बाळा नाव काय तुझं, कुठली ग तू, आणि मंदिरात बंद कसं काय होतीस. जनाई म्हणाली, माझे माता पिता विठ्ठल आणि सांभाळतोय तो सुद्धा विठ्ठलच. नामदेवांना आश्चर्य झालं, अरे बापरे एवढूशी पोर किती समजदारीने बोलते. सांगितलं मग तिनं,
माझ्या आई बाबा स्वर्गवासी झाले, देवाकडे गेले, पण त्यांनी मला सांगितले आईनी की तू देवाचं नामस्मरण कर, देवाचं भजन कर, मंदिरात राहा. नामदेवांना कळालं. तेवढ्यात विठ्ठल आणि नामदेवांना साथ लागली. नामदेवा इकडे ये. नामदेव म्हणताय महाराज बोला. नामदेव म्हणताय महाराज तुमचा आवाज बोला की काय आज्ञा. विठ्ठल म्हणतायत नामदेवा ही जी मुलगी आहे तिचं नाव आहे जनाबाई. जनाई नाव आहे तिचं. तिला तुझ्यासोबत नाही, तिचा सांभाळ कर, तिचा पालनहार हो. मोठी होऊन तिची खूप ख्याती पसरणार आहे. संतांमध्ये महिला संत म्हणून तिची खूप प्रसिद्धी होणार आहे. तू तिच्यासोबत तिला ठेव, ती खूप महान विठ्ठल भक्त आहे. नामदेव म्हणले हो ठीक आहे महाराज, मी तुमचा प्रसाद समजून तिला घरी घेऊन जातो. घरी आले. जनाई दासी म्हणून राहिली नामदेवांची. नामदेव भले महाराज होते, संत होते, पण घरचे ते घरचे असतात ना. नामदेवांच्या पत्नी चिडल्या, रागवल्या, हे काही धर्मशाळा आहे, कुठलं की दररोज कोणालाही घेऊन येतात. नामदेव म्हणाले अगं गवताच्या काडीसारखी पोरं आहे, तिला किती लागणार आहे खायला, खायला किती लागलं तरी राहायला तर जागा लागणारच आहे की. एवढूच घर माझा संसाराने धर्मशाळा उघडून ठेवली इथं. नामदेवांनी ऐकून घेतलं, पण जनाबाई खूप हुशार होत्या. नामदेवांची पत्नी बोलत बोलत झाडून काढत होती. जनाबाई पळत गेली, झाडू ओढला, म्हणले सरका बाजूला मी झाडते. पत्नीचा राग जरा शांत झाला. पोरगी कामाची, कामाचं माणूस म्हणलं ठीक आहे. मग सुरुवात जनाबाईंच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली. त्यांच्या श्वासात, त्यांच्या ध्यासात, त्यांच्या प्रत्येक पावलात विठ्ठल होता. विठ्ठल जर त्यांनी तुळशीला पाणी घालायला गेला ना आणि बांगड्या तर बांगड्यातून सुद्धा आवाज यायचा विठ्ठल. प्रत्येक कामात विठ्ठल असं नाम स्मरण होतं. श्वासात सुद्धा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक प्रसंग आहे बघा, खूप महत्वाचा प्रसंग आहे. तर प्रसंग नाहीये, लीला आहे देवाची. संत जनाबाईचं तर नामस्मरण भक्ती चालूच होती, पण समाजाला कशी कळणार, लोकांसमोर कशी जाणार की भक्त आहे, विठ्ठलाची भक्त आहे. एक लीला रचली देवानी. प्रत्येक कामात देव मदत करायला यायचा जनाबाईंना. दळण जात ओढताना, भांडे घासताना.